नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातीची सावली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11वा अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। फरसूच्या जीवनाची कथा आपण पाहत आहोत। आता पुढे त्याच्या जीवनातील गतकाळातील काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, परंतु त्याचं वर्णन किंवा त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील परिच्छेदाच्या माध्यमातून करूया। आतापर्यंत परिच्छेदामधून आपण जाणून घेतलेलं आहे की फरसूच्या मुलाने म्हणजेच मनूने त्याची 1.5 एकरची जमीन बिल्डरला विकली आणि बिल्डरने त्याच्या बदल्यामध्ये त्याला छानपैकी आटोपशीर असा सुंदर असा बंगला बांधून दिलेला आहे। आणि त्या 1.5 एकर जमिनामध्ये बिल्डरने आता भली मोठी इमारत बांधत आहे। फरसूला वाटलं जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरवला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलं मोठं दगडविटांचं धूळ तिच्यावर उभारलं गेलं, तेव्हा ह्या मायला काय वाटलं असेल आणि या मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार। आता बघा फरसूच्या मनातील तळमळ आपल्याला समजत आहे की ज्या जमिनीवर आतापर्यंत आपण विविध पिकं घ्यायचो, त्या जमिनीची आपण आईसारखी काळजी घ्यायचो। शेतकरी बांधव आपल्या ह्या काळी मातीला आपली माता म्हणतात आणि ह्या मातेचं ते दिवसरात्र कष्ट करून तिचं संपन्नता वाढवत असतात। पण आज फरसूला दिसत आहे की त्या जमिनीवरती बिल्डर भली मोठी इमारत बांधत आहे आणि त्या इमारत बांधताना त्याच्यावरती ट्रॅक्टर फिरवला गेला, त्याची बागायत किंवा सुपीक जी जमीन होती ती मातीला मिळाली, म्हणजे तिचा सुपीकपणा तिथे नष्ट झाला, त्याच्यामध्ये मोठे मोठे खड्डे खणले गेले, भले मोठे विटा त्याच्यावरती रचण्यात आल्या आणि अशा रीतीने त्याच्यावरती ती भली मोठी इमारत आकाराला येऊ लागलेली आहे। तेव्हा ह्या काळ्या मातीला काय वाटलं असेल आणि या मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार। आता इथे जीवनाचं विदारक सत्य लेखकाने आपल्यासमोर मांडलेलं आहे की ज्या माणसाला आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या मातीविषयी जिव्हाळा नसेल, प्रेम नसेल, आपल्या मातीशी जर तो जवळीक साधत नसेल तर त्याच्या मनातील माणूस पण खरंच जिवंत राहू शकेल का? नाही। ज्या मुलांना आपल्या आईवडिलांविषयी प्रेम नसेल, ज्या मुलाला आपल्या मातीविषयी जिव्हाळा नसेल, तर त्याच्या मनामध्ये त्याच्या माणूसपण सुद्धा तो नक्कीच हरवून बसणार आहे। पाय मातीवर असतात तोवर माणूस माणूस असतो। आता इथे सांगितलेलं आहे की जोपर्यंत मनुष्यपण टिकवायचा आहे, तो त्याचा वास्तविक जीवनाचा त्याने अर्थ जर समजून घेतला, जोपर्यंत त्याचा मातीवर पाय असतो, जमिनीवर पाय असतो, तोपर्यंतच त्याच्यातला माणूसपण, त्याच्यातली माणुसकी जिवंत राहते। आता इथे बघा जो मनू होता तो शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ह्या लहानपणापासून त्याने शेतीमध्ये वडिलांचं काबाड कष्ट, आईचं काबाड कष्ट पाहिलेलं आहे। ह्या शेतीच्या जोरावरतीच त्याच्या वडिलांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ह्या शेतीचे ऋण तो विसरला, अशा काळ्या मातीचं ऋण तो विसरला आणि त्याने झटक्यात त्या काळ्या मातीला विकून टाकलं आपल्या स्वार्थासाठी। आणि त्याच्या बदल्यामध्ये तो बंगला घेतला। म्हणजेच त्याच्या मनातील ते माणूसपण, त्याच्या काळजातील ते माणूसपण जोपर्यंत तो वास्तविक जीवनाचा स्वीकार करत नाही, तो गर्वाने आणि अभिमानाने आता उंच मान करून बंगल्यामध्ये राहतो, याचा गर्व त्याला आलेला होता। म्हणजेच त्याचा मनातील माणूसपण तो कुठे ना कुठे हरवलेला होता। पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशी नातं सांगत नाही। तर इथे बघा त्या मनूने काय केलेलं होतं, आपल्या जमिनीला विकताना त्याने जरासुद्धा विचार नाही केला। तेव्हा त्याने आपल्या ज्या जमिनीच्या तुकड्याने आपल्या जीवनाला आकार दिला, त्या जमिनीच्या तुकड्याला विकताना त्याने जरा पण विचार केला नाही। आता त्याच्या वडिलांबरोबर पण तो ज्या प्रकारे संवाद साधत आहे, त्यामुळे त्याला बापाबद्दल सुद्धा आता ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिलेलं नाही, हे ते फरसूला सुद्धा जाणवत आहे की ज्या व्यक्तीचं माणूस पण हरवलेला आहे, मातीशी जो प्रामाणिक राहू शकला नाही, मातृभूमीशी जो प्रामाणिक राहू शकला नाही आणि बापाशी सुद्धा तो आपलं नातं सांगू शकत नाही, असा मुलगा त्याचं माणुसकी विसरलेला आहे। सिमेंट, दगड, धोंड्याशी का कधी माणसाचं नातं साधलं जातं का? आता बघा इथे तो बंगल्यामध्ये राहत आहेत, पण बंगल्यामध्ये राहत असताना हा बंगला आपले घरदारं कशाची बनलेले असतात? सिमेंट, मातीची, दगडांचीच बनलेले असतात की नाही? पण मनुष्याचं नातं ह्या सिमेंट विटांशी बांधलेलं आहे
का त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांशी बांधलेलं आहे. नातं हे आपलं माणसांबरोबर रक्ताची नातं असू दे, जिव्हाळ्याची नातं असू दे, आपुलकीची माणसं असू दे, त्यांच्याबरोबरच आपण नातं जोडलं जातं. आपण बघा, घराला आपण घर पण कधी म्हणतो? आपल्या घराच्या ह्या भिंती माणूस पण कधी येतं? जेव्हा घरातील त्या 4 भिंतीच्या आतमधील माणसं सुखाने, समाधानाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने नांदत असतील, तेव्हा त्या 4 भिंतीला घर पण येतं असं आपण म्हणतो. मग हे सिमेंट, दगडा, मातीचीच ही घरं असतात. त्याच्यामध्ये ते निर्जीवमध्ये आपण सजीवता कधी येते? जोपर्यंत त्या घरातील माणसांमध्ये माणुसकी टिकून आहे, एकमेकांबद्दल आदर आहे, सन्मान आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, वात्सल्य आहे, आपुलकी आहे, तोपर्यंत त्या सिमेंट, विटा, मातींच्या त्या धोंड्यांच्या घराला आपण घर पण किंवा कुटुंब असं म्हणतो. पण ज्या सिमेंट, दगड, धोंड्यांशी आपण नातं जोडलं जात नाही, त्याच्यामध्ये माणसांचं नातं साधलं जातं का? अजिबात नाही. मातीनंच घडवलंय ना आपणा सर्वांना, आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत चकचकीत घराला राहायला आलो. आता इथे लेखकाने पुन्हा आपल्या जीवनाचं वास्तविक आपल्यासमोर मांडलेलं आहे की आपण ह्या मातीमध्येच जन्माला आलेलो आहे आणि ह्या मातीमध्येच आपला शेवट होणार आहे, आपला अंत. आज आपण कितीही कमवलं, कितीही सुखसुविधायुक्त जीवन जगत असले तरी पण आपल्याला ह्या जीवनाचं सत्य नेहमी स्वीकारायला हवे की आपल्याला ह्या मातीमध्ये शेवटी आपलं शरीर नष्ट होणार आहे. आपल्याला विश्रांतीसाठी जायचं आहे. तिच्याच कुशीमध्ये आपल्याला आपला शेवटचा दिवस ठेवून जायचा आहे. तिलाच विकून आम्ही ह्या मातीलाच, म्हणजे ज्या मातीने आपल्याला कुशीत घेतलेलं आहे, ज्या मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्या मातीच आपलं शेवटचं सत्यसुद्धा तेच आहे, मग त्याच मातीला आपण विकायचं आणि गुळगुळीत चकचकीत घरामध्ये राहायला जायचं. हे कुठे विरोधाभास त्या फरसूला आवडत नाही. त्याच्या मनाला ह्या गोष्टी जिव्हारी लागत आहेत. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं. घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी तसं ते झाडही गेलं. आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमीनदोस्त झाली. आता बघा, इथे ग्रामीण संस्कृतीच्या निसर्गाचं वर्णन इथे लेखक करत आहे की आता आपण पाहतो की शहरामध्ये राहतो, आपल्याला हे रात्रीचं लख्ख असं चंद्र पाहता येत नाही आकाशामध्ये, तो चांदण्यांचा खेळ पाहता येत नाही की नाही. आणि गावी आपण मस्त मोकळ्या आकाशामध्ये, मोकळ्या अंगणामध्ये जेव्हा झोपतो तेव्हा हे सगळं लख्ख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतं. पण आता लेखक सांगत आहेत की चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता, पण पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं नाही. का दिसायचं नाही? कारण की घरातील जुनी पुराणी जशी वस्तू आपण विकतो त्याचप्रमाणे ते झाडसुद्धा गेलं. मग ते चिंचेचं झाडसुद्धा गेलं किंवा मग फरसूने लावलेलं आंबा, फणस, भेंडी, नेवर ही सगळी झाडं त्या 1.5 एकर जमिनीबरोबर ते सुद्धा जमीनदोस्त झालं, म्हणजे त्याचा सर्वनाश झाला, ते नष्ट झालं. का? कारण की बिल्डरने काय केलं होतं, त्याच्यावरती ट्रॅक्टर फिरवलं होतं त्या जमिनीवरती आणि त्या ट्रॅक्टरबरोबर सगळी झाडं उद्ध्वस्त झाली होती. कारण की ती झाडं तोडूनच त्या जमिनीवरती काय करायचं होतं, त्या बिल्डरला मोठं इमारत उभारायची होती. म्हणू एकदा म्हणाला, ही झाडं म्हणजे नुसता कचरा. उंदीर कवडे येतात घरात. आपल्या बंगल्यापुढे ही जंगली झाडं अजिबात शोभत नाही. कापून मस्त गुलाब लावू. आता बघा, त्याच्या शेताच्या आजूबाजूची झाडं तर बिल्डरने कापलीच होती, तोडलीच होती. पण घराच्या आजूबाजूला जी काही झाडं फरसूने आणि त्याच्या पत्नीने लावलेली होती, तर ती झाडंसुद्धा आता मनूला काय वाटत आहेत, कचरा झाल्यासारखी वाटत आहेत. म्हणजेच काय, ही झाडं नुसती कचराच आहे. त्याच्यामुळे काय होतात, उंदीर केवढे येतात घरात. कवडे म्हणजे किती, तर त्याच्यामुळे सगळीकडे उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. आणि आता ही आपल्या बंगल्यापुढची जंगली झाडं आज शोभत नाही, कारण की आता बंगला कसा झालेला आहे, सिमेंट मातीचा आलिशान असा बंगला आहे. तर त्याच्यासमोर झाडं झुडपं कसली असली पाहिजे, अशी विलायती इंग्लिश झाडं असली पाहिजे, गुलाबाची फुलझाडं वगैरे. तर ही मोठी झाडं बिडं अजिबात शोभत नाही बंगल्यापुढे. म्हणून तो म्हणतो की ही आता कापून काढायची आणि आता मस्तपैकी गुलाबाची झाडं लावायची. तेव्हा फरसू उत्तरला होता, पोरं, झाडं जंगली नसतात रे कवा, आपण माणसंच जंगली. कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी आपण माणसंच जंगली रे मनू. आता बघा, इथे फरसूच्या ह्या उत्तरातून खरंच मनुष्याला लज्जास्पद वाटेल असं हे वाक्य आहे की आपण
झाडांना इथे जंगली म्हटलेलं आहे, पण खरं बघायला गेलं तर वास्तविक जंगली कोण आहे? तो जंगलामध्ये जसा तो हिंस्र पशु राहतो तसं आपल्या मनामध्ये सुद्धा एक जंगली प्राणी आहे. आणि आपण काय करतो? आपल्या स्वार्थासाठी त्या जंगलांची नासधूस करतो, त्या जंगलाची झाडं कापून टाकतो. म्हणून फरसू इथे त्याच्या मुलाला उत्तर देतो की झाडं कधी जंगली नसतात, तर माणूस जंगली असतो. कारण की तो जंगलीसारखं कृत्य करतो, तो जनावरांसारखा कृत्य करतो आणि तो झाडांना कापून टाकतो. फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्यादेखत तोडली गेली, म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबांची बाग फुलवली. आता बघा, फरसू ती झाडं जी होती ती किती प्राचीन होती, किती पुराणी होती, की त्या फरसूचा जन्म झाला नव्हता तेव्हाच्या आधीपासूनची ती झाडं होती. पण त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलाने ती झाडं तोडली, तरीही फरसूने त्याच्या मुलाचा विरोध केला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबाची बाग फुलवली. फरसू, अरे रातच्या पारा एकटाच बाहेर काय करते? आबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भानावर आला. आता रात्रीच्या वेळेला तो एकटा घराच्या बाहेर बसलेला होता आणि त्याच्या ह्या भावविश्वामध्ये मग्न होता. तेवढ्यात आबू, त्याचा जो मित्र होता, तो तिथे आला. आपण पाठाच्या पहिल्या परिच्छेदामध्ये वाचलं होतं आबूचं नाव, की त्या चिंचेच्या झाडाच्या ज्या काही खाली जमिनीवरती ज्या काही मुळं असायची त्याच्यावरती ते रात्रीच्या वेळेस गप्पा मारायचे वगैरे, तेव्हा त्या आबूचं वर्णन आपण वाचलेलं होतं. मग आता असा फरसू रात्रीचा बसलेला आहे, तेव्हा एवढ्यात आबू येतो, त्याला आवाज देतो की रात्रीच्या वेळेला एकटा असा बाहेर का बसला आहेस? आबू, बघ, पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घरसुद्धा पाडून टाकील न, शेवटी ती चिंच पण कापिली. माझा एकटा पूत, तो सुद्धा आता माझा नाही राहिला रे. जेजूस आथ मानासुद्धा नेलं ते बरं होईल. आता बघा, इथे विवश होऊन फरसू आपल्या मनातील व्यथा त्याच्या मित्र आबू याला सांगत आहे. काय सांगत आहे? की अरे आबू, पहिली देवाने माझी पत्नी नेली, माझी बायकोला माझ्यापासून दूर केलं, नंतर माझी जमीन विकली गेली, ती सुद्धा माझ्यापासून दूर गेली, मग माझं घरसुद्धा पाडलं आणि त्याच्या जागी नवीन बंगला बांधला, आणि शेवटी ही माझी सावली देणारी माऊली, माझी चिंचाची झाडसुद्धा कापली गेली, आणि माझा एकटा पूत म्हणजे पुत्र किंवा मुलगा, आता हा माझा एकटा मुलगा आहे म्हणू, पण तो सुद्धा माझा राहिला नाही, त्याला सुद्धा आता माझी किंमत नाही आहे, तो सुद्धा मला फार वाईट पद्धतीने माझ्याबरोबर वागतो, माझ्या मनाचा विचार करत नाही. जेजूस म्हणजे ईश्वर येशू, ते ईश्वर ईश्वर येशू आता मानासुद्धा नेलं तर बरं होईल. तर तो देवाला प्रार्थना करत आहे, आबूला सांगत आहे की आता ह्या येशू ख्रिस्ताने, ह्या ईश्वराने मला सुद्धा ह्या जीवनातून नेलं तर अत्यंत बरं होईल. अरे अया रडते काय फरसू? मी तुझा दोस्त आबू है, इनूस मास्तर है, न तुझा पोरगा सुनबाय पोरी जावाया हत ना, तुला कोणी तुला टाकणार नाही. आमचा फरसू खरंच डोकरा झाला आता, आबू उसनं हसत म्हणाला. आता बघा, इथे आबूला सुद्धा फरसूची ही दयनीय अवस्था समजते, त्याला ती पाहवत नाही, म्हणून तो उसनं हसत म्हणजे खोटं हसून, की त्याला पण आता त्याच्या त्या दयनीय अवस्थेवरती दया येते, पण तो त्याची मनाची समजूत काढताना म्हणतो, अरे तू रडत काय बसलायस फरसू? मी आहे तुझा दोस्त, इनूस मास्तर आहे, तुझा मुलगा आहे, तुझी सुनबाई आहे, तुझ्या मुली आहेत, जावई आहे, हे तुला कोणीच टाकणार नाही, कोणीच तुला अंतर देणार नाही. पण आता तो म्हणतो की खरंच आमचा फरसू खरंच डोकरा झालाय, म्हणजे म्हातारा झालेला आहे, आणि तो उसनं हसत त्या फरसूला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. आबू, ई माया रक्ताई माणसं, पण जमीन इकली, पैसे आले आणि ते बापाला विसरले, आता माझं कोणी नाही राहिलंय, माझी जमीन गेली, मी तिला इकून टाकलं, म्हणून कागद आणला, मी सही केली, मी बेईमानी केली, माझ्या मायला फसिलं. आता बघा, इथे तो ओक्सा मनातली सगळं दुःख, सगळं व्यथा आपल्या मित्र आबूसमोर व्यक्त करत आहे, की काय सांगत आहे की आबू, मी माया रक्ताई, ही माझ्या माया रक्ताई माणसं, आता ते काय सांगत आहे की ही सगळी माझी रक्ताची माणसं आहेत, पण मी काय केलं, जमीन विकली, जसे पैसे आले, म्हणू कोण आहे, माझा रक्ताचा मुलगा आहे, पण त्याने काय केलं, जमीन विकली आणि पैसे आल्याबरोबर तो मला विसरला, स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने माझ्याकडनं जमीन विकण्यासाठी मला
विनंती केली आणि मी सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये भाळलो आणि मी सही केली. आता माझं कोणीच नाही राहिले, माझी जमीनसुद्धा गेली आणि मी तिला विकून टाकलेली आहे. म्हणून मी कागद आणला आणि मी पण मुकाट्याने त्याच्यावरती सही केली. मी माझ्या ह्या जमिनीबरोबर, ह्या माझ्या आईबरोबर, माझ्या माईबरोबर मी काय केलेले, बेईमानी केलेले आहे. मी माझ्या ह्या मातीला फसवलेलं आहे, माझ्या ह्या मातृरूपी माझ्या मातृभूमीला, माझ्या आईला फसवलेलं आहे. ह्या मनातील व्यथेबरोबर तो आबूला आपल्या सगळ्या जीवनातील गोष्टी सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाहिलं की फरसूला आपल्या जमीन विकल्याचा पश्चाताप होतोय. त्याला असं वाटतंय की ते जमीन विकून त्याने फार मोठा गुन्हा केलेला आहे. त्याने आपल्या जमिनीचा, आपल्या मातीचा सौदा केलेला आहे आणि त्याच्या मनातील ही व्यथा तो आपल्या मित्र आबूला सांगत आहे. पाहूया पुढे आबू आणि फरसूचा काय संवाद होत आहे तो पाठाच्या पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.